नमस्कार, मी देवा राखुंडे। रविवारी 27 जुलै रोजी सकाळी 11:15च्या सुमारास पुण्याच्या बारामतीत मालवाहू डंपर आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला। या अपघाताची कहाणी जरी सांगितली ना तर ऐकणाऱ्याच्या अंगावरती शहारे उभं राहतात। मूळचं इंदापूरच्या सनसरचं, पण सध्या बारामतीत वास्तव्यास असणाऱ्या आचार्य कुटुंबातील ओंकार आचार्य आणि त्यांच्या 2 लहान मुली यांचा या अपघातात मृत्यू झालाय। ओंकार आचार्य आपल्या 2 लहान मुली मधुरा आणि सई यांना घेऊन आपल्या दुचाकीवरून घराकडे निघाले होते। वेळ सकाळी 11:15च्या सुमारासची होती। बारामतीमधील महात्मा फुले चौकात आले असता भरधाव डंपरनं यांना धडक दिली आणि या धडकेत ओंकार आचार्य यांचा जागीच मृत्यू झाला। हा अपघात इतका भीषण होता की ओंकार आचार्य यांच्या कमरेपासून खालच्या भागाचा अक्षरशः जागीच चुराडा झाला होता। मात्र अशाही परिस्थितीत मला सोडा पण माझ्या 2 मुलींना वाचवा अशी आर्तहाक ओंकार आचार्य देत होते, असं प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं आहे। ओंकार आचार्य यांचा जागीच मृत्यू झालाच, त्याशिवाय त्यांच्यासोबत असणाऱ्या त्यांच्या 2 लहान मुली मधुरा आणि सई या देखील यामध्ये गंभीर जखमी झाल्या। त्यांना वाचवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला गेला, मात्र त्यांचाही या दुर्घटनेत मृत्यू झालाय आणि यामुळेच आचार्य कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय। या घटनेला 24 तास होतात ना तोच ओंकार आचार्य यांचे वडील राजेंद्र आचार्य यांनीही आपले प्राण त्यागलेत। 2 नाती गेल्या, मुलगा गेला, याचा विरह राजेंद्र आचार्य यांना सहन झाला नाही आणि त्यांनी देखील आपले प्राण त्यागले। एका अपघातामुळे घरातील 4घांचा बळी गेला, अख्खं कुटुंबच उद्ध्वस्त झालं। यानंतर खंडोबानगर परिसरातील नागरिक आक्रमक झाले। त्यांनी बारामतीमधील महात्मा फुले चौकात ठिय्या आंदोलन केलं। तातडीनं महात्मा फुले चौकासह बारामतीत आवश्यक ठिकाणी गतिरोधक बसवावेत, याशिवाय रहदारीच्या ठिकाणी पोलीस कर्मचाऱ्याची नियुक्ती करावी यासह इतर मागण्या या आक्रमक ग्रामस्थांनी लावून धरल्या। इथं या चौकामध्ये महात्मा फुले चौकामध्ये खंडोबानगर येथे खूप ह्याच्या आधी ॲक्सिडेंट झालेले आहेत व अनेक लोकांचे जीवित गेलेले आहे। तरी प्रशासनाने आतापर्यंत स्पीड ब्रेकर किंवा इथं पोलीस थांबणे किंवा ट्रॅफिकचं नियोजन हे काही झालेलं नाही। त्यामुळे आम्ही सर्व खंडोबानगर नागरिकांच्या वतीने आज रस्ता रोको करत आहोत। सर्व युवकांनी हा निर्णय घेतलेला आहे की अजून किती जीव आपण गमावायचे आपल्या भागातील। या कुटुंबातील 4 लोक आज दगावलेले आहेत, त्यांच्यावरती काय परिस्थिती आहे त्या कुटुंबालाच माहिती आहे। आम्ही सगळेजण त्यांच्या दुःखात सहभागी आहोत। जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही। गेले 10 वर्ष आम्ही सातत्याने नगर परिषद बारामती यांच्याकडे पाठपुरावा करून स्पीड ब्रेकरची मागणी होती आमची, पण ते वारंवार हा राष्ट्रीय राज्यमार्ग आहे असं सांगून टाळाटाळ करत होते। आज आमच्या खंडोबानगरमधील स्थानिकमधील हा 7वा बळी गेला, तरीसुद्धा प्रशासनाला जाग येत नव्हती। त्यामुळे आज सर्व खंडोबानगरमधील ग्रामस्थ यांच्या वतीने रास्ता रोको करण्याचा निर्णय घेण्यात आला। या रास्ता रोकोमध्ये माननीय प्रांताधिकारी साहेब, DYSP साहेब राठोड साहेब, मुख्याधिकारी भुसे साहेब, PWDचे अधिकारी यांनी सगळ्यांनी येऊन एक आम्हाला संध्याकाळी आज 24 तासात तुम्हाला तुमचे जेवढे स्पीड ब्रेकर आहेत ते करून देण्याची जबाबदारी आम्ही घेतो। परंतु हे जे आंदोलन आम्ही जे केलं, रास्ता रोको केलं, हे रास्ता रोकोचं आंदोलन हे आमचं काही स्थगित बिगित नाहीये। इथून पुढे जर आमचं 2 दिवसात काम झालं नाही तर पुन्हा एकदा चक्काजाम आंदोलन ह्याच चौकात पुन्हा एकदा पूर्ण खंडोबानगरकरांच्या नागरिकांच्या वतीने होईल, हे सुद्धा आम्ही सांगू इच्छितो। आणि सर्व आमच्या खंडोबानगरमधील सगळे मित्र परिवार यांनी सुद्धा आमच्या आंदोलनाला म्हणजे एक साथ दिली। सर्व खंडोबानगरमधील सर्व मित्र परिवार बारामतीतल्या सर्व जणांनी त्यांच्या सुद्धा मी आभारी आहे। एक गोष्ट ऐकून घ्या, तुमच्या मागण्या ज्या चौकामध्ये स्पीड ब्रेकर नाहीत त्या चौकामध्ये करणे, तुमच्या सोबतचे 10 जण तरी प्रशासनासोबत द्यावे। त्यामध्ये आपण आज रात्रीत 1 मिनिट आज रात्रीत ज्या ठिकाणी स्पीड ब्रेकर करायचे आहेत ते आता बघून घेतील। त्या ठिकाणी आता काही ठिकाणी मार्किंग सुद्धा झालेले आहेत आणि आपण रात्रभरात ज्या ठिकाणी तुम्ही आम्हाला सांगणार आहात त्या ठिकाणी जनतेची मागणी बघून आपण त्या ठिकाणी स्पीड ब्रेकर टाकणार आहोत। पण सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की ज्या गाड्या आता अटकलेल्या आहेत या इतर कोणी नसून तुमचे माझेच बंधू भगिनी आहेत ज्या आता रस्त्यामध्ये अटकलेले आहेत, ज्यांच्या गाड्या इथे अटकलेल्या आहेत। तर माझी सगळ्यांना विनंती आहे की एखादं शिस्तमंडळ तुम्ही तयार करा, ते प्रशासनासोबत ठेवा आणि आज रात्रभरात
आता आपण रेडी मिक्सचा जो प्लांट आहे तो चालू केलेला आहे. तिकडे आता ते जे काही मटेरियल आपल्याला लागतं ते मटेरियल तयार करण्याचं काम चालू आहे. ते जवळपास संध्याकाळी 4, 4:30, 5 पर्यंत ते तयार होईल आणि त्यानंतर ते टाकण्याचं काम तिथे चालू होईल. आणि आज ज्या ज्या ठिकाणी तुम्ही आम्हाला सजेस्ट करणार आहात की सर या ठिकाणी ते झालं पाहिजे किंवा प्रशासनाला सांगणार आहात, तर पोलीस अधिकारी पण आणि कर्मचारी पण तिथे असतील, प्रत्येक डिपार्टमेंटचा माणूस तिथे असेल आणि ते काम त्या ठिकाणी पूर्ण केले जाईल. मित्रांनो, बारामतीत असे अपघात काही नवीन नाहीत. यापूर्वी देखील असे अनेक अपघात बारामतीत झाले आहेत. आता या अपघातानंतर खंडोबानगर परिसरातील नागरिक संतप्त झाले. त्यांनी आपल्या संतप्त भावना प्रशासनापुढे व्यक्त केल्या. प्रशासनाला वेठीस धरलं आणि त्यानंतर प्रशासन नमलं देखील. आता तातडीनं प्रशासनानं बारामतीमधील आवश्यक असणाऱ्या ठिकाणी गतिरोधक बसवण्याचं कामही हाती घेतलं. रातोरात हे काम पूर्णही केलं जाईल आणि होणाऱ्या अपघातांना टाळलं देखील जाईल. मात्र यामध्ये निष्पाप असणाऱ्या आचार्य कुटुंबातील चौघांचा बळी गेला. याला जबाबदार कोण? भरधाव वेगानं चालवणारा डंपरचा चालक की झोपेचं सोंग घेतलेलं हे प्रशासन? तुम्हीच सांगा.